श्रोतेहो नमस्कार. आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाचं महात्म्य श्रवण करणार आहोत. या अध्यायाचं महात्म्य श्रवण केल्याने किंवा पठन केल्याने किंवा पाठ केल्याने काय होतं तर दुर्लभ तत्त्वज्ञान प्राप्त होतो आणि माणूस जीवनमुक्तीही प्राप्त करून घेतो, असं या अध्यायाचं महात्म्य आहे. तर श्रवण करूयात. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाचे महात्म्य. भगवान शिव म्हणतात, आता तुम्ही गीतेच्या 10व्या अध्यायाच्या महात्म्याची अतिशय पावन अशी कथा ऐका. ही कथा स्वर्गरूपी किल्ल्यात जाण्यासाठी सुगम असा रस्ता आहे. या कथेच्या प्रभावाची सीमा अत्युच्च आहे. काशीपुरीमध्ये धीरबुद्धी नावाने प्रसिद्ध असलेला एक ब्राह्मण होता. त्याची माझ्या ठायी माझ्या प्रिय नंदीसारखी भक्ती होती. तो पवित्र कीर्तीसाठी मिळवण्यासाठी नेहमीच तत्पर राहणारा, शांतचित्त असलेला, हिंसा, कठोरता आणि दुस्साहस यांच्यापासून दूर राहणारा असा होता. जितेंद्रिय असल्यामुळे तो निवृत्ती मार्गातच नेहमी स्थित राहत असे. त्याने वेदरूपी समुद्र पार केला होता, म्हणजेच त्याला संपूर्ण वेदांचे उत्तम ज्ञान होते. तर संपूर्ण शास्त्रार्थाचा ज्ञानी होता. त्याचे मन नेहमी माझ्या ध्यानातच संलग्न असे, म्हणजे परमेश्वराच्या ध्यानातच तो सतत मग्न असायचा. तो मनाला अंतरात्म्यात लावून नेहमी आत्मतत्वाचा साक्षात्कार करीत असे. जेव्हा तो चालत असे तेव्हा मी प्रेमाने वश होऊन त्याच्या मागे धावत त्याला हाताचा आधार देत असे. कारण भक्ताच्या पाठीमागं परमेश्वर असतो हे तुम्ही तुकाराम महाराजांच्या अनेक कथांमधून ऐकलेलं असेल, ज्ञानेश्वर महाराजांच्या अनेक कथांमधून आलेलं असेल की जर भक्ताला त्रास झाला तर परमेश्वर त्याच्या पाठीमागं असतो. तसंच हे धीरबुद्धी ब्राह्मणाच्या सुद्धा पाठीमागं देव सतत धावत असायचे. हे पाहून माझा, आता भगवान शिव काय म्हणतात, हे पाहून माझा पार्षद ब्रुडिंग रीतीने विचारले, भगवान, या प्रकारे चांगले आपले दर्शन कोणी केले असेल? या महात्म्याने कोणते तप, होम अथवा जप केला आहे की स्वतः आपण पावलोपावली या महात्म्याला आधार देत असता? ब्रुडिंग रीतीचा हा प्रश्न ऐकून मी अशा प्रकारे उत्तर देण्यास सुरुवात केली. म्हणजे भगवान शंकरांनी अशा प्रकारे उत्तर दिले की एकेकाळची गोष्ट आहे. कैलास पर्वताच्या पश्चिमभागात पुन्नांग नावाच्या वनामध्ये चंद्राच्या अमृतमय किरणांचा वर्षाव होत असलेल्या भूमीत एका वेदीचा आश्रय घेऊन मी बसलेलो होतो. मी बसल्यानंतर एका क्षणातच भयानक तुफान सुरू झाले. तेथील झाडांच्या फांद्या वर खाली होऊन एकमेकावर आपटू लागल्या. कित्येक फांद्या तुटून जमिनीवर विखुरल्या गेल्या. पर्वताची स्थिर सावली सुद्धा हलू लागली. त्यानंतर तेथे एक महाभयंकर शब्द झाला. त्याचा प्रतिध्वनी पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात उठला. त्यानंतर आकाशातून कोणी एक विशाल पक्षी उतरला. त्याची अंगकांती काळ्या ढगासारखी होती. तो काजळाच्या राशीप्रमाणे, काळ्या कुट्ट अंधाराप्रमाणे किंवा पंख कापलेल्या काळ्या पर्वतासारखा वाटत होता. पायाने पृथ्वीचा आधार घेऊन त्या पक्षाने मला प्रणिपात केला, म्हणजे नमस्कार केला, आणि एक सुंदर ताजे कमळ माझ्या पायावर ठेवून स्पष्ट वाणीने माझी स्तुती करण्यास सुरुवात केली. पक्षी म्हणाला, देवा, आपला विजय असो. आपण चिदानंदमय अमृताचे समुद्र आणि जगाचे पालन करते आहात. नेहमी सद्भावनेने युक्त आणि अनासक्तीच्या लाटांनी उल्हासित आहात. आपल्या वैभवाचा मुळीच अंत नाही. आपला विजय असो. अद्वैत भावनेने परिपूर्ण असलेल्या बुद्धीच्या योगाने आपण तिन्ही प्रकारच्या मळापासून रहित आहात. आपण जितेंद्रिय असलेल्या भक्तांच्या अधीन राहता. तसेच ध्यानामध्ये आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो. आपण अविद्याजन्य, उपाधिरहित, नित्यमुक्त, निराकार, निरामय, निस्सीम, अहंकार शून्य, आवरण रहित आणि निर्गुण आहात. आपले चरण कमल शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करण्यात प्रवीण आहेत. आपण भयंकर अशा महासर्पाच्या विषांच्या ज्वालांनी कामदेवाला भस्म केले आहे. आपला विजय असो. आपण प्रत्यक्ष आदी प्रमाणापासून दूर असूनही प्रामाण्य स्वरूप आहात. आपणाला वारंवार नमस्कार आहे. चैतन्याचे स्वामी आणि त्रिभुवन रूप धारण करणारे प्रभू आपणाला प्रणिपात आहे. श्रेष्ठ योगी लोक आपल्या चरणांची आराधना करतात. त्या चरणकमलाला मी वंदन करतो. आपले चरणकमल भव पाप समुद्र तरून पार जाण्यासाठी अद्भुत शक्तिशाली आहेत. महादेवा, साक्षात बृहस्पती सुद्धा आपली स्तुती करण्याचे धैर्य करू शकत नाहीत. सहस्त्रमुखे असलेल्या नागराज शशामध्येही आपल्या गुणांचे वर्णन करण्याचे चातुर्य नाही. तर मग माझ्यासारख्या अल्पबुद्धी असलेल्या पक्षांची काय विषाद आहे? त्या पक्षाने केलेल्या अशा स्तुतीला ऐकून मी त्याला विचारले, विहंगा, तुम्ही कोण आहात आणि कोठून आलेले आहात? तुमचे शरीर तर हंसाकृती आहे, परंतु रंग मात्र कावळ्याचा मिळाला आहे. तुमच्या येथे येण्याचे काय प्रयोजन आहे ते सांगावे. पक्षी म्हणाला, मला ब्रह्माजींचा हंस समजा. धुर्जटे, ज्या कर्मामुळे माझ्या शरीराला ही काळीमा आली आहे ते ऐका. प्रभो, जरी आपण सर्वज्ञ आहात, आपल्यापासून कोणतीच गोष्ट लपवली जाऊ शकत नाही, तरीही आपण विचारल्यामुळे सांगतो. सौराष्ट्र नगरी म्हणजे सुरत नगरीजवळ एक सुंदर सरोवर आहे.
त्या सरोवरातील कमळे नेहमी विकसलेली असतात, म्हणजे फुललेली असतात. त्या सरोवरातील चंद्राच्या तुकड्याप्रमाणे शुभ्र अशा मोत्यांचा घास घेऊन मी मोठ्या तीव्र गतीने आकाशात उडत होतो. उडता उडता साहजिकच पृथ्वीवर पडलो. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा आपल्या पडण्याचे कारण न समजल्यामुळे मनातल्या मनात विचार करू लागलो, अहो, माझ्यावर हे काय येऊन पडले? आज माझे पतन का बरं झाले? परिपूर्ण कापराप्रमाणे शुभ्र असलेल्या माझ्या शरीराला ही काळिमा कशी आली? अशा प्रकारे आश्चर्यचकित होऊन मी विचार करीत असतानाच त्या तलावातील कमळातून मला अशा प्रकारे शब्द ऐकू आले, हंसा उठा, मी तुमच्या पडण्याचे आणि तुमच्या शरीराला काळिमा प्राप्त होण्याचे कारण सांगते. तेव्हा मी उठून सरोवराच्या मध्यभागी गेलो आणि तेथे 5 कमळांनी युक्त अशा एका सुंदर कमलिनीला पाहिले. तिला प्रणिपात केला, म्हणजे नमस्कार केला, एक प्रदक्षिणा केली आणि आपल्या पतनाचे कारण विचारले, म्हणजे काळाभोर रंग यायचं कारण विचारलं. कमलिनी म्हणाली, कलहंसा, तुम्ही आकाशमार्गाने मला ओलांडून गेले, त्या पापामुळे तुम्हाला पृथ्वीवर पडावे लागले. तसेच त्या कारणामुळे तुमच्या शरीराला काळिमा आलेली दिसत आहे. तुम्हाला पडलेले पाहून माझ्या हृदयात दया उत्पन्न झाली आणि जेव्हा मी या मध्यकमळाच्या द्वारे बोलू लागली त्यावेळी माझ्या मुखातून निघालेल्या सुगंधाला हुंगून 60,000 भुंगे स्वर्गलोकाला प्राप्त झाले आहेत. पक्षीराज, ज्या कारणामुळे मला एवढे वैभव आणि प्रभाव प्राप्त झाला आहे ते सांगते, ऐका. या जन्मापूर्वी 3ऱ्या जन्मामध्ये मी या पृथ्वीवर एका ब्राह्मण कन्येच्या रूपाने जन्म घेतला होता, म्हणजे कमलिनी हंसाला ही कथा सांगते आहे. त्या जन्मी माझे नाव सरोजवदना असे होते. मी गुरुजनांची सेवा करीत नेहमी पातिव्रत्य धर्माचे, म्हणजे पतिव्रता धर्माचे पालन करीत असे तत्परतेने. एका दिवशीची गोष्ट आहे. मी एका मैनेला शिकवित होते, त्यामुळे पतिसेवेला थोडासा विलंब झाला, उशीर झाला. त्यामुळे पतिदेव क्रोधित झाले आणि त्यांनी मला शाप दिला, पापिणी, तू मैना हो. मृत्यूनंतर जरी मी मैना झाले तरीही पातिव्रत्य धर्माच्या प्रसादामुळे मला मुनिलोकांच्या घरामध्ये आश्रय मिळाला. कोणत्या तरी एका कन्येने माझे पालन पोषण केले. ज्यांच्या घरी मी होते ते ब्राह्मण दररोज सकाळी विभूतियोग या नावाने प्रसिद्ध असलेल्या गीतेच्या 10व्या अध्यायाचा पाठ करीत असत आणि मी त्या पापहरण करणाऱ्या अध्यायाचे श्रवण करीत असे. विहंगा, यथासमय मृत्यू झाल्यानंतर मी मैनेचे शरीर सोडून 10व्या अध्यायाच्या महात्म्यामुळे स्वर्गलोकी अप्सरा झाले. माझे नाव पद्मावती झाले आणि मी पद्माची प्रिय मैत्रिणी झाले. एके दिवशी विमानात बसून मी आकाशाने विहार करीत होते. त्यावेळी माझी दृष्टी सुंदर कमळाने शोभायमान झालेल्या या रमणीय सरोवरावर पडली आणि यामध्ये उतरून जशी मी जलक्रीडेला सुरुवात केली तसे दुर्वासा मुनी तिथे आले. त्यांनी नग्न अवस्थेमध्ये मला पाहिले. त्यांच्या भयाने मी स्वतःच एका कमळिनीचे रूप धारण केले. माझे दोन्ही पाय 2 कमळ झाले, दोन्ही हातांची 2 कमळे झाली आणि उर्वरित अंगासहित माझे मुखही 1 कमळ झाले. अशा प्रकारे मी 5 कमळांनी युक्त झाली. मुनीवर दुर्वासांनी मला पाहिले. त्यांच्या नेत्रातून जणू क्रोधाग्नीच्या ज्वाळा निघत होत्या. ते म्हणाले, पापिणी, याच रूपामध्ये तू 100 वर्ष पडून राहा. असा शाप देऊन क्षणातच ते अंतर्धान पावले. कमळिनी होऊन सुद्धा विभूतियोग अध्यायाच्या महात्म्याने माझी वाणी नष्ट झाली नाही. मला ओलांडून जाण्याच्या एकमात्र अपराधाने तुम्ही पृथ्वीवर पडला आहात. पक्षीराज, येथे उभे असलेल्या तुमच्या समक्षच आज माझ्या शापाची निवृत्ती होत आहे. मी शापमुक्त होत आहे, कारण आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. ज्याचे मी गायन करते त्या उत्तम अध्यायाचे तुम्हीही श्रवण करा. त्याचे श्रवण केल्यामुळे तुम्हीही आजच मुक्त होऊन जाल. असे सांगून त्या कमळिनीने स्पष्ट आणि मधुरवाणीने 10व्या अध्यायाचे पठन केले आणि ती मुक्त झाली. ते ऐकल्यानंतर तिने दिलेले हे उत्तम कमळ आणून मी आपणाला अर्पण केले आहे. एवढी गोष्ट सांगून त्या पक्षाने आपल्या शरीराचा त्याग केला. ही एक अद्भुत अशी घटना घडली. तोच पक्षी आज गीतेच्या 10व्या अध्यायाच्या प्रभावाने ब्राह्मण कुळात उत्पन्न झाला आहे. जन्मापासून अभ्यास असल्यामुळे बाल्यावस्थेतच त्याच्या मुखातून नेहमी गीतेच्या 10व्या अध्यायाचा उच्चार होत असतो. 10व्या अध्यायाच्या अर्थाच्या चिंतनाचा असा परिणाम झाला आहे की सर्व भूतमात्रांमध्ये स्थित शंखचक्रधारी भगवान विष्णूचे नेहमी दर्शन करीत असतो. याची प्रेमभरीत दृष्टी जेव्हा कोणत्या देहधारी शरीरावर पडते तेव्हा तो दारुडे असो, ब्रह्महत्या राहिका न असो, मुक्त होतो. तसेच पूर्वजन्मी अभ्यास केल्यामुळे 10व्या अध्यायाच्या महात्म्याने याला दुर्लभ तत्वज्ञान प्राप्त झाले आहे. तसेच याने जीवनमुक्तीही प्राप्त करून घेतली आहे. जेव्हा रस्त्याने चालू लागतो तेव्हा मी त्याला हाताचा आधार देऊन असतो. ब्रुडिंग्रिटे हे सर्व गीतेच्या 10व्या अध्यायाचे महात्म्य आहे. पार्वती, अशा प्रकारे ब्रुडिंग्रिटीला मी जी पापनाशिनी कथा सांगितली आहे तीच येथे तुम्हालाही सांगितली आहे. नर असो वा नारी किंवा कोणीही का असेना, या 10व्या अध्यायाच्या श्रवणाने त्याला सर्व आश्रमांचे पालन करण्याचे फळ प्राप्त होते. इति श्री
भगवंता चरणी अर्पणमस्तु. शुभ भवतु.